तर कर्जमाफीमध्ये कोणत्याही जाचाकटी नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये एकच अट जी आम्ही टाकलेली आहे, ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत आणि उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या ठळक झटपट बातम्या। यंदा ही पीक कापणीवर आधारित विमा योजना राबविणार। कंपन्यांकडून मागितलेल्या निविदा 22 जूनला उघडणार। यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजना 2026-27 साठी खरीपामध्ये अन्नधान्य व गळीत धान्य पिकासाठी शेतकऱ्यांना 2% आणि रब्बी हंगामातील पिकासाठी 1.5% शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता म्हणजेच प्रीमियम भरावा लागणार। एल निनो आतापर्यंत सर्वात तीव्र ठरण्याची शक्यता। विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये एल निनोची स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे अनेक देशांमध्ये दुष्काळ, कमी पाऊस व पूर आणि तापमानामध्ये चढ उतार या घटना वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे। जनावरांना मिळतोय सुरक्षित निवारा। गोट्यासाठी 2.25 लाखांचे अनुदान। शेतकऱ्यांनो करा आता अर्ज। मुख्य जनावरांनाही ऊन आणि वारा पावसापासून होईल कायमची सुटका। आपला चेहरा दाखवा आणि 2000चा हप्ता सुरू ठेवा। जून अखेर ई-केवायसी करणे बंधनकारक। पीएम किसान योजनेचा लाभ यापुढेही चालू ठेवण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपली वार्षिक ई-केवायसी करून घ्यावी। कच्चा माल आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने शालेय साहित्यांच्या किमती 30% वधारल्या। महागाईच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना 2 ते 3 हजार रुपयांचा बसणार अधिकचा भुर्दंड। ई-केवायसीची मुदत संपली, किती लाडक्या बहिणी पात्र? ई-केवायसी व कागदपत्राची पूर्तता केलेल्या राज्यातील 1,66,00,000 महिला अनुदानासाठी पुन्हा पात्र झाली आहे। फसवी कर्जमाफी योजना रद्द करा। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांचा इशारा। शेतकऱ्यांचा अंत पाहू नका। कर्जमाफीतील जाचक-अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची होत आहे आता मागणी। हुमणी किडींचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या डोळ्यात भोंगा। पावसाच्या सुरुवातीच्या सरी पडल्यानंतर हुमणी किडींचे भुंगरे तयार होऊन ऊस, सोयाबीन व हळद पिकांचे मोठे नुकसान करत असते। त्यामुळे यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक। बाजार समित्यामध्ये हळदीच्या दरात तफावत। रिसोर्टच्या तुलनेमध्ये कारंजा 700 रुपये कमी दर। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये काल कांडी हळदीला कमाल 14,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे। रुंद व सरीवरंबा पद्धतीने पेरणी आवश्यक। कुसळम येथे बीबीए पेरणी तंत्रज्ञानावर मार्गदर्शन। सध्या बदलत चाललेल्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपली लागवड व पेरणी पद्धतीमध्ये बदल करणे महत्त्वाचे आहे। दहिगावामध्ये पांढऱ्या जांभळाचा प्रयोग ठरला यशस्वी। मधुमेह रुग्णासाठी वरदान, मात्र निर्यात बंदीचा फटका। पांढरे जांभूळ हे चवीला अत्यंत चवदार असून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होणार आहे। वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात 6,000 हेक्टर फळबागांचे झाले नुकसान। 80% पंचनामे पूर्ण। माढा तालुका जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद। तातडीने पंचनाम्याचे दिले आदेश। जळगाव जिल्ह्यातील अपडेट। लेकरांच्या गणवेशही निधीच्या कात्रीत। यंदा 300 ऐवजी 240 रुपयेच मिळाले। सिलाईचे पैसे कोण देणार? गणवेशासाठी शिक्षकांना करावी लागणार तारेवरची कसरत। दर वाढल्याने तुरीची आवक उंचांकावर। वाशिम बाजार समितीमध्ये 6,590 क्विंटलची आवक। राज्यात तूर पिकाला शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे सध्या भाव मिळत नाही। सरीवरंबा मल्चिंग पेपरचा वाढता वापर। अनेक जिल्ह्यातील शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला असून मल्चिंग पेपर आणि ड्रीप सिंचनाच्या सहाय्याने पिकांना थेट द्रवरूपी खते देता येते। राहण्याची सोय व वायफाय फ्री। वसतिगृहासाठी अर्ज झाले सुरू। गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश न मिळाल्यास स्वाधार योजनेचा घ्यावा लाभ। शासनामार्फत उच्च शिक्षणासाठी शहरामध्ये राहण्यासाठी हॉस्टेलची प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली आहे। सोयाबीनला कमाल 75,000 तर कापसाला 90,000चे प्रति हेक्टरी पीक कर्ज मिळणार। राज्यात आता खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्याद्वारे पैशाची जुळवाजुळव सुरू झाली आहे। अपात्र ठरल्याने जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार नाही। अनेक बहिणींना स्वतःहून नाकारला लाभ। शासनाकडून सध्या ई-केवायसीला कोणतीही मुदतवाढ नाही।
वन्य प्राण्यामुळे नुकसान 330 शेतकऱ्यांना भरपाई. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील वन्य प्राण्याकडून शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 19,98,258 रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. मृग दारात पण पाऊस बेपत्ता, बळीराजा चिंतेत. जूनचा पहिला आठवडा कोरडात. सध्या जूनचा 15वाडा संपत आला असला तरी मान्सूनने कुठेही अजूनपर्यंत दमदार हजेरी लावली नाही. मका खरेदीचे 2.25 कोटी रुपये 4 महिन्यापासून मिळेनात. शिवना भराडी केंद्रावरील स्थिती. खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना देयके मिळेनात. सिल्लोड तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. फेडले कर्ज आता 50,000 रुपयांचा लाभ मिळणार. प्रोत्साहनपर अनुदानाची प्रतीक्षा. विहित मुदतीमध्ये कर्ज फेडणाऱ्या 92,000 शेतकऱ्यांना लाभ. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. मृग बहारावर संकट. संत्रा बागा करपू लागल्या. तापमानवाढीचा फटका. शेतकरी चिंतेत. भरपाईची मागणी. राज्यात उष्णतेचा झळा कमी होताना दिसून येत नाही. उष्णतेमुळे वाशिम जिल्ह्यातील फळबागा आल्या संकटात. अंगणवाड्याच्या चिक्कीमध्ये निघाल्या आळ्या. चिमुकल्याच्या जीवाशी खेळ. संबंधितावर कारवाईची मागणी. कुपोषित निर्मूलनासाठी अंगणवाडीतून देण्यात येणाऱ्या शेंगदाण्याच्या चिक्कीमध्ये सोंडे व अळ्या निघाल्या. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. प्रथमच क्विंटलला मिळाला 3,500 रुपयांचा दर. वसमतमध्ये केळीचे भाव कडाळले. इराण, इराक यासह इतर देशांमध्ये विदेशामध्ये निर्यात होणाऱ्या केळीला सध्या 3,500 रुपयापर्यंत मिळत आहे दर. कुणबी प्रमाणपत्रासाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू. अधिकारीकडून नोंदी शोधण्यास मदत. कुणबी व कुणबी मराठा व मराठा कुणबीची नोंदणी शोधणे आता सोपे झाले आहे. शेतकऱ्यांनी फेडले कर्ज, आता प्रोत्साहनपर अनुदानाची प्रतीक्षा. अल्पमुदतीमध्ये पीक कर्जाची उचल करून परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनामार्फत 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन. सरसकट कर्जमाफीची मागणी. सरकारविरोधामध्ये घोषणाबाजी. साखर निर्यात निर्बंधाचा केला निषेध. कर्जमाफीमध्ये असणारी जाचक अट रद्द करून सर्वपात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. मोफत सोयाबीन बियाण्यांसाठी आता माती परीक्षण बंधनकारक. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या खामगाव तालुक्यातील 396 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाडीबीटीच्या सोयाबीन बियाणे वाटपामध्ये गोंधळ. अनुदानित योजनेतही शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री. लक्षांकात 60% कपात. 3,500 शेतकरी राहणार वंचित. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. OTP येईना, गॅस मिळेना. खेडोपाडी बायकांची लाकडे व शिनीसाठी धावपळ सुरू. 3 महिने सिलेंडर विना. KYC कडे दुर्लक्ष. गाव एका टोकाला आणि एजन्सी दुसऱ्या टोकाला. प्रवासाची चिंता कशाला करता. थेट वाहतूक भत्ताच डीबीटीने होणार जमा. खरतर वाढ झाली सुकर. हजारो गरजूंना होणार या शासन निर्णयाचा फायदा. आता विद्यार्थ्यांना मोफत प्रवास भत्ताही मिळणार आहे. एका महिन्यात तांदळाच्या भावामध्ये 8 ते 10 रुपयांनी झाली दरवाढ. सध्या तांदळामध्ये मोठी भाववाढ पाहायला मिळत आहे. बाजारातील विविध प्रकारानुसार असणारे तांदळाचे भाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. व्यावसायिक गॅस सिलेंडर 3,300 पार. व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये सध्या झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल्समधील नाश्ता, चहा व जेवण महागणार. मुदत वाढ मिळाली. उरले 5 दिवस. जूनच्या धान्याचा पत्ता नाही. परभणी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ई-पॉस मशीनवरील एंट्री बंद झाल्याने मे व जून महिन्याचे राशन मिळाले नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 100 मिलीमीटर पावसानंतरच करा लागवड. खरीपासाठी आता बळीराजा सज्ज झाला असून शेतकऱ्यांचे डोळे लागले आता आकाशाकडे. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांची सोयाबीन व कापसाला अधिक पसंती. अनेक जिल्ह्यांमध्ये हंगामाच्या शेवटी कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पगारासाठी अनुदान घेणाऱ्या शाळांना आता फी कमी करावी लागणार. शिक्षण संचालनाचे निर्देश. शाळांकडून पालकांच्या होणाऱ्या आर्थिक लुटीला बसणार पायबंद. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आबा काढल्यानंतरच निघणार मेडिकल बिल. वैद्यकीय उपचारासाठी शिक्षण कर्मचाऱ्यांना सुद्धा अनिवार्य.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 2 लाखांचे वेतन मिळणार. तुम्ही येथे नोंदणी केली का? शासनाने आणली आहे नवीन योजना. प्रशिक्षण कालावधीमध्ये 1.25 लाखापर्यंत मिळणार भत्ता. राज्य शासनाद्वारे तरुण बेरोजगारांसाठी विविध प्रकारच्या योजना आणल्या आहे. पेरणीपूर्व सोयाबीन बीज प्रक्रिया अनिवार्य. शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. भरघोस उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाचा सल्ला. तसेच पेरणीपूर्व बियाणांची उगवण क्षमता देखील तपासणे महत्त्वाचे. पीक कर्जासाठी सिबिलची अट लावल्यास बँकावर होणार कारवाई. सर्व जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याद्वारे आता पीक कर्जाची उचल सुरू झाली आहे. सिलेंडरचा जुगाड लागेना. गॅस कनेक्शनही मिळेना. स्थलांतरित कर्मचारी व कामगारांचे होत आहे हाल. गॅस टंचाई सुरू असल्या कारणाने सध्या नवीन गॅस जोडणी कनेक्शन मिळणे कठीण. शेतीसाठी किमान 8 तास अखंडितपणे वीज द्या, अन्यथा महावितरण विरोधामध्ये तीव्र आंदोलन. सध्या मान्सून आगमनास थोडा विलंब होत असल्या कारणाने शेतकऱ्याद्वारे आता सिंचन व्यवस्था सुरू झाली आहे. पेरणीपूर्व बीज प्रक्रियेचा शेतकऱ्यांनी केला संकल्प. धाराशिव जिल्ह्यामध्ये कृषी अधिकाऱ्यामार्फत शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व सांगण्यात येत आहे. 92,000 शेतकऱ्यांना मिळणार 538 कोटींच्या कर्जातून मुक्ती. तसेच जिल्ह्यातील 2,43,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचाही समावेश. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. कुठे नेऊन ठेवली आहे महागाई. किचनपासून ते शिक्षण, आरोग्य, प्रवासही महागला. वाढलेल्या महागाईचे जुने दर व नवीन दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यंदा कमी पाऊस, कॅच द रेन राबवणार. प्रत्येक थेंब साठवणार. जलशक्ती अभियानांतर्गत छतावरील पाण्याचे पुनर्भरण करण्यात येत आहे. भूजल पातळी वाढण्यास होते मदत. कर्जमाफीच्या जाचक अटीविरोधामध्ये किसान सभेचे आंदोलन. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची होत आहे मागणी. चीनमध्ये दुधाचे दर घसरले. शेतकरी अडचणीत. गायींची संख्याही घटली. मात्र उत्पादन स्थिर राहण्याचा अंदाज. 22 ते 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलला करमुक्ती. केंद्र सरकारने दिली उत्पादन शुल्कातून सूट. त्यामुळे नागरिकांना मिळणार दिलासा. मान्सूनपूर्व लसीकरण मोहिमेला आला वेग. हिंगोली जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन संरक्षणासाठी जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. राज्यामध्ये विस्तारले खाजगी सावकारांचे जाळे. खाजगी सावकारांमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती चिंताजनक. शेतकऱ्यांची होत आहे आर्थिक लूट. PM आवास लाभार्थ्यांना 18 पर्यंत भरता येतील पैसे. 6 जून नंतरच अनेकांनी भरले नाही रक्कम. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घराची सोडत लागलेल्या लाभार्थ्यांना दिलासा. रब्बी धान खरेदीचा फज्जा. 40 दिवस उलटूनही 220 शेतकऱ्यांचे 3.25 कोटी रुपये अडकले. तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. नागपूर जिल्ह्यातील अपडेट. मातीशी नाते जपणाऱ्या कुंभारांना आधार. वर्षाला आता 700 ब्रास मातीवर रॉयल्टी फ्री. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. 2 लाखापर्यंत शेतकरी कर्जमाफी मंजूर. आधी लाभ न मिळालेल्या 2017 व 2019च्या माफीतील वंचित शेतकऱ्यांना सुद्धा या कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. यासाठी शासनामार्फत 1400 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. 15 जून पर्यंत मान्सूनची वाटचाल मंदावणार. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी. कृषी विभागाचा सल्ला. कोकणात मान्सून दाखल झाला, पण राज्यात पावसाची शक्यता सध्या कमी आहे. त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यामध्ये उष्णतेचा तडाखा कायम राहणार. पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची कोंडी. 3 महिन्यात 5 वेळा झाली खताची दरवाढ. या खरीप हंगामामध्ये 50 किलोच्या पोत्यासाठी आता 2450 रुपये. गतवर्षीच्या तुलनेमध्ये 1000 रुपयांची झाली दरवाढ. तुमचा मौल्यवान वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.